नमस्कार, मी तुमची प्रतिभास किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे उडदाच्या डाळीचे वडे। ही साऊथमध्ये खूप फेमस डिश आहे। तर आज आपण बनवणार आहोत खूप सोप्या पद्धतीने आणि इझी, खूप लवकर बनून तयार होतील। सकाळी नाश्त्यासाठी डब्याला सुद्धा देऊ शकता, खूप मस्त लागतात। तर चला मग बनवूयात। इथे मी 3 ते 4 तास उडदाची डाळ भिजवून ठेवलेली होती अगोदरच। तर ही डाळ घरची आहे, म्हणजे शेतामधली आहे, घरी बनवलेली। तर तुम्ही पाहू शकता, तुम्ही किंवा बाजारामध्ये जशी साबूत डाळ राहते ते सुद्धा वापरू शकता, किंवा अशी सुद्धा डाळ भेटते। मी ती छोट्या चमच्याने 4 चमचे अशी डाळ भिजवलेली घातलेली आहे। आता तुम्हाला प्लेन जर बनवायचे असतील वडे तर तुम्ही बनवू शकता, पण मी इथे थोडंसं टेस्टी बनवण्यासाठी आलं घातलेलं आहे, अर्ध्या इंचाच्या वरे 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घातलेला आहे। हे नक्की घाला, खरंच ट्राय करा, खूप टेस्टी लागतात। असं मी यात पाणी न घालता असं एका चमच्यानं किंवा बटर चमचा असतं त्याच्यानं या ना सुरीनं तुम्ही असं फिरवत पूर्ण वाटण मी वाटून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त झालेलं आहे आणि खूप हेल्दी सुद्धा आहेत, कारण वरी पाटसुद्धा आहे डाळीच्या। काही हरकत नाही, कोणती डाळ असली तरी आपण घेऊ शकता। आता आपल्याला फेटून घ्यायचं आहे ते 7 ते 8 मिनिट आपल्याला चांगलं फ्लफी, म्हणजे एकदम चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे। हे चांगलं फेटून माझं रेडी आहे। आता मी इथे चवीपुरतं मीठ घालत आहे, ते सेंधा नमक आहे, तर साधं सुद्धा घालू शकता। आणखी थोडं मीठ घातल्यानंतर मी मिक्स करून घेते। थोडा वेळ चांगल्या प्रकारे आपल्याला असं मिक्स झालं ना, वडे खूप छान मऊसूत होतात आणि खूप छान असं फ्लफी होतात। तर मस्त मी 7 ते 8 मिनिट असं चांगलं फेटून घेतलेलं आहे। आता आपण वडे बनवणार आहोत। तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे, असं हाताला पाणी लावून घ्यायचं, म्हणजे बोटालाच, आणि असं एक गोळा तुम्हाला किती छोटे मोठे पाहिजेत त्या आकाराचे आपल्याला घ्यायचं आहे। शक्यतो मी मोठे म्हणजे मीडियम आकाराचेच बनवत आहे। अशा प्रकारे मी साधारण आपल्याला सोडून टाकायचं आहे। नाही येत असतील तर चहाच्या गाळणीनं वगैरे आपण बनवतो या पळीवर, आणि हे सुद्धा खूप सोपं आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। आता आपल्याला हे चांगल्या प्रकारे फ्राय करायचे आहेत, हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे। तर वडे रेडी आहेत। खूप छान प्रकारे मी सगळे वडे इथे बनवून घेतलेले आहेत। तर नक्की करून पहा, खूप लवकर बनते ही रेसिपी। फक्त आपल्याला भिजवू घालायचं आहे आणि 3-4 तासानंतर जास्त वेळ डाळ भिजू द्यायची नाही, आणि मस्त होतात वडे। नक्की एक वेळेस ट्राय करा। जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।